कोतकरांनी केडगावच्या राजकारणाचं वारं फिरवलं. केडगावकर म्हणतात, कोतकर साहेब विजयी भव. यूथ मीडिया मराठी ब्रॉट टू यू बाय युनायटेड सिटी हॉस्पिटल, अहिल्यानगर. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मधील केडगाव परिसरात राजकीय वातावरण कमालीचे तापले. भानुदास कोतकर यांच्या दौऱ्याने केडगावच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. कोतकर जिथे जात आहेत तिथे गर्दी, चर्चा आणि समर्थनाचा सूर ठळकपणे जाणवते. महेश सरोदे, प्रतिभाताई कोतकर आणि भरत कांबळे हे तिन्ही उमेदवार भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 17 मधून निवडणूक लढवत आहेत. सध्या केडगाव परिसरात जोरदार भेटीगाठी सुरू असून नागरिक कोतकर आणि त्यांच्या टीमला थेट पाठिंबा देत वचनबद्धता व्यक्त करत आहेत. विकास, विश्वास आणि नेतृत्व यावर नागरिकांचा भर असल्याचे या भेटींमधून स्पष्ट होतंय. भानुदास कोतकर स्वतः मैदानात उतरल्याने केडगावचे राजकारण अधिकच रंगले. कोतकरांनी संपूर्ण प्रभागात प्रभावी वारू फिरवत राजकीय ताकद दाखवली असून प्रभाग क्रमांक 17 मधील 4 उमेदवार कोतकरांचेच येतील असा ठाम विश्वास समर्थक व्यक्त करत आहेत. आगामी निवडणुकीत केडगावमध्ये कोतकर यांचीच लाट पाहायला मिळेल असे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. नमस्कार, यूथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय की केडगावमध्ये सध्या वारं फिरलेलं आपल्याला दिसतंय. भानुदासजी कोतकर स्वतः रस्त्यावर उतरून या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत. पूर्ण ताकद त्यांनी लावलेली आहे आणि उमेदवार आपल्यासोबत आहेत. महेश सरोदेजी आपल्यासोबत आहेत. महेशजी, आपण प्रभाग क्रमांक 17 मधून निवडणूक लढवत आहेत. कशा पद्धतीचा रिस्पॉन्स नागरिकांकडून मिळतोय, काय सांगाल? आज आम्ही आमचे मार्गदर्शक भानुदासजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी केडगावची 16 आणि 17 वार्डाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत. या प्रचार फेरी दरम्यान, या संवाद दौऱ्यादरम्यान आम्हाला भरपूर असं लोकांचा प्रतिसाद मिळाला. कारण की भाऊंनी जे लोकांसाठी, नागरिकांसाठी जे कार्य केलं होतं, या कार्याच्या माध्यमातून लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि लोकांना विश्वास आहे. आज भाऊ इथं स्वतः जागे केडगावमध्ये येतं. तर इथून मागे जे आता तुम्ही पाहिलं, आपण जे रस्त्याने चाललो, हे रस्ते अद्याप सुद्धा 14, 15, 16 वर्ष झालेले नाहीत. हे जे स्ट्रीट लाईट, हे स्ट्रीट लाईटचे बल्ब सुद्धा आहेत, हेच आहेत 14 वर्षापूर्वीचे. अजून काही भागात म्हणजे या ठिकाणी भाऊंची आणि संदीप दादांचीच गरज आहे असं आता आज नागरिक स्वतःहून बोलता येतं. आणि असं प्रचंड असं प्रतिसाद आम्हाला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की केडगावमधील 8ची 8 जागा आम्ही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच विजय मिळवू. आज आम्ही प्रचार फेरी काढल्यामुळं आम्हाला असं जाणवलं की रस्त्याला भरपूर खड्डे आहेत. परत महिलांशी संवाद साधला आम्ही, नाही का, महिलांचे प्रश्न जाणून घेतले. काही ठिकाणी लाईट्स पण नाहीत, आणखीन काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी येते. कचरा गाडी येते पण 5 दिवसांनी 6 दिवसांनी येते. त्याचे कॉन्क्रिटीकरण झालेली नाहीये, नळ दुरुस्ती नाही, ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाहीये. आम्ही कोतकर साहेबांच्या वतीने प्रभाग सुधारण्याचा प्रयत्न करू, सुधरावू पण. आणि संदीप दादा आणि भानुदासजी कोतकर साहेब यांची खूप गरज आहे. तरी आम्हाला असे भरपूर प्रश्न जाणवले का अजून केडगाव सुधारलेलंच नाही. भाऊ नसताना, भाऊंच्या गैरहजेरीत काहीच कामे झालेली नाहीयेत. त्यामुळे आता भाऊ आलेले, भाऊ वैयक्तिक लक्ष देणार आहेत. त्यामुळे आपलं केडगाव एकदम सुधारणार आहे. विश्वास आहे की केडगावकर आम्हाला 8ही उमेदवारांना निवडून देतील.